अकोट तालुक्यातील ग्राम चोहट्टा येथील अल्पभूधारक शेतकरी रामनिवास राम नारायण राठी वय 74 वर्ष यांनी अकोटचे तहसीलदार सुनील चव्हाण यांच्या विरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अमरावती यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे। तक्रारदार रामनिवास राठी यांच्या मुलाचे तालुक्यातील पिकलवाडी येथील सर्वे नंबर 217 मध्ये 2 एकर शेत आहे। त्या शेताच्या दक्षिण व पश्चिमेस प्रवीण सुभाष मुंडाले यांनी अवैध वीट भट्टा चालू केला आहे। यासाठी शासनाची कुठलीही परवानगी नसताना हा अवैध वीट भट्टा चालू आहे। या संदर्भात राठी यांनी अकोटचे उपविभागीय अधिकारी तसेच तहसीलदार यांच्याकडे अनेकदा तक्रारी केलेल्या आहेत, परंतु उपविभागीय अधिकारी व तहसीलदार संबंधित वीट भट्टा चालकांवर कोणतीही कारवाई न करता तक्रारदार राठी यांनाच त्रास देत असल्याने संतप्त झालेल्या रामनिवास राठी यांनी सदर अधिकाऱ्यांची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली आहे। अकोटचे उपविभागीय अधिकारी तसेच तहसीलदार संबंधित वीटभट्टी चालकांकडून पैसे घेऊन कारवाई करत नसल्याचा आरोप राठी यांनी दिलेल्या तक्रारीमधून केला आहे। MCN न्यूज मराठीकरिता विशाल आगरे, अकोट शहर प्रतिनिधी।